नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचा 30 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. विषय आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत या संदर्भात हा आहे. आणि पवित्र संगणकी प्रणालीद्वारे जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे भरती होत असते, त्या संदर्भामध्ये काही यापूर्वीचे जवळपास 17-18 शासन निर्णय दिलेले आहेत. आणि या संदर्भी शासन निर्णयानुसार पुढील तरतूद होत असते. जनहित याचिका 08/2015 या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 24/6/2015 रोजी पारित केलेल्या निर्देशानुसार संगणकी प्रणाली जी पवित्र पोर्टलची आहे ती सुरू केलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक पद भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी धोरण निश्चित करण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश होते. संदर्भीय विविध शासन अधिसूचना निर्णय याच्यानुसार ही सुधारित प्रक्रिया वेळोवेळी सुधारित करण्यात आलेली आहे. तर या संदर्भामध्ये निर्णय आणि विविध अधिसूचना आहेत, त्याच्या अनुषंगाने संगणकीय प्रणालीच्याद्वारे ही प्रक्रिया व्हावी असे अपेक्षित आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 22/6/2017 पासून खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती होणे आवश्यक असताना काही शैक्षणिक संस्थांनी विशिष्ट कालावधीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित नव्हते, लॉग इन ID उपलब्ध करून देण्यात आले नाही, शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विविध मुदतीत प्रतिसाद दिला नाही इत्यादी कारणे दाखवून त्यांच्या स्तरावर पदभरती केल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाच्या याबाबत व विशेषतः शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विहित मुदतीत प्रतिसाद देण्याच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा नियुक्त्यांना तदनंतर सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता न मिळाल्याने अशा संस्था आणि शिक्षक माननीय उच्च न्यायालयाच्या रीट याचिका दाखल करतात. अशा रीट याचिका जवळपास वेगवेगळ्या नंबरने 2025मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये याचिकाकर्ते दिशाभूल करणारी माहिती देऊन पवित्र पोर्टलशिवाय पदभरती केल्याची समर्थन करीत असल्याची बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. या प्रकरणात पारित केलेल्या संदर्भ क्रमांक 14 येथील 16/10/2025 रोजीच्या न्याय निर्णयाद्वारे माननीय उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळल्या असून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवण्यासाठी खाली निर्देश शासनास दिले आहेत. प्रत्येक शैक्षणिक विभागात संबंधित शिक्षण विभागीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात येऊन पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या पदभरतीचा अहवाल या समितीने शासनास सादर करावा. पवित्र पोर्टलमार्फत पदभरती अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम होण्यासाठी शासनाने मानक कार्यपद्धती SOP निश्चित करावी. माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशाची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा शासन निर्णय दिनांक 22/6/2017 ते आज तागायत राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल शासनास उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रत्येक शिक्षण विभागासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यात समितीचे अध्यक्ष शिक्षण विभागीय संचालक राहतील आणि सदस्य जे असतील ते सदस्य संबंधित शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, दर्जाहून कमी नसलेल्या दर्जाचे अधिकारी 2 राहतील. सदस्य निवडण्याचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना असेल. दिनांक 22/6/2017 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा केले जाते अशा शिक्षकांची जिल्हानिहाय व शाळानिहाय माहिती त्या समित्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून शिक्षण संचालक माध्यमिक यांची असेल. 22/6/17 ते त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक ज्यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट नाहीत अशा शिक्षकांची माहिती संमतीने संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे वैयक्तिक मांडण्यासाठी प्राप्त झालेली प्रलंबित असलेली निघालेली प्रकरणे विचारण्यात घेण्यात यावीत. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था अनुकंपा नियुक्ती, विनाअनुदानितवरून अनुदानितकडे बदली, कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नयन या मार्गांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती होऊ शकते. अशा शिक्षकांची माहिती अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे काही प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबत आदेशित केले आहे. अशा शिक्षकांची माहिती देखील अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये.
उपरोक्त समित्यांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्त झालेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय व संस्था शाळानिहाय माहिती शासनास सादर करावी. समित्यांचे गठन ते शासनास अहवाल सादर करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी दिनांक 15/5/2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. या दिनांकास अथवा तत्पूर्वी असा अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित समितीची असेल. उपरोक्त माहिती शासनास सादर करण्याबाबतच्या कामकाजाच्या प्रभावी समन्वयासाठी जबाबदारी यथास्थिती शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांची राहील. या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण यांची आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती अधिक सक्षमपणे आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी संदर्भातील शासनादेशान्वये अधिसूचनान्वये वेळोवेळी तरतूद करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तरतुदी विचारात घेऊन सुलभ व शीघ्र संदर्भासाठी शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती म्हणजे SOP या शासन निर्णयासोबत परिशिष्ट मध्ये निश्चित करून देण्यात येत आहेत. संदर्भ क्रमांक 14 नुसार 16/10/2025 रोजी न्यायालयाचे अवलोकन केलं असता पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही अधिक कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेने राबवण्याबाबत या संबंधित सर्व घटक जसे उमेदवार, नियुक्ती प्राधिकारी, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यातील समन्वय आणि प्रतिसाद यांची व्यवस्था सक्षम करण्याची अपेक्षा माननीय उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसारही काही सूचना दिल्या आहेत की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांना लॉगिन ID उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची यथास्थिती सर्व शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांनी खात्री करून घ्यावी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झाल्यानंतर सर्व शैक्षणिक संस्थांनी बिंदू नामावली अद्ययावत केली आहे व संच मान्यतेनुसार रिक्त जागांची संख्या निश्चित केली आहे याबाबत अधिकाऱ्यांनी खात्री करावी. पवित्र पोर्टलवर संस्थांना लॉगिन करून उपलब्ध करून देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली सक्षम प्राधिकरणात सादर केली जाते. सक्षम प्राधिकरणाने सदर बिंदू नामावली तपासून मान्य किंवा अमान्य करावी लागते. ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत संदर्भात केलेला कालावधी होणे आवश्यक आहे. ज्या संस्थांनी बिंदू नामावली मान्य करण्यात आली आहे त्या संस्थांना विषयासह आणि आवश्यक तपशिलासह जाहिरातीचे प्रारूप पवित्र पोर्टलवर सादर करणे, तपासून घेणे, सक्षम प्राधिकरणाने ते मान्य अमान्य करणे, प्राप्त झालेल्या प्रारूप जाहिरातीमधील विषयांचे अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहेत अशा ठिकाणी शिक्षकांची विविध कार्यपद्धतीनुसार निश्चित केलेल्या कालावधीत रिक्त पदावर समायोजन करणे, नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सक्षम प्राधिकरणाने तपासणी करणे, उमेदवारांचे नियुक्ती आदेश विहित मुदतीत निर्गमित होतील आणि पवित्र पोर्टलवर त्याची नोंद केली जाईल यासाठी आवश्यक कार्यवाही करणे आणि 30/12/2025च्या शासन निर्णयाद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आले आहे. तर अशा संबंधात हे काम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना ईमेलद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवावे. ही सर्व मर्यादा कमाल 15 दिवसाची असेल. माननीय उच्च न्यायालयाच्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या आणि नगण्य खप असलेल्या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या कृतीबाबत देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात सादर केल्यानंतर संक्षिप्त जाहिरात सर्वाधिक खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी. यादीबाहेरील वृत्तपत्रात जाहिरात झालेल्या संबंधित संस्थेची पवित्र पोर्टलवर जाहिरात तात्काळ प्रभावाने रद्द करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकरणाने करावी. असे महत्त्वपूर्ण बाबी यात दिलेल्या आहेत. पवित्र पोर्टलशिवाय कोणत्याही परिस्थितीत संस्था स्तरावर नियुक्त्या केल्या जाणार नाहीत व अशा नियुक्त्या करण्यात आल्या असल्यास कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही व संस्थेविरुद्ध नियमोचित कारवाई करण्यात येईल याची सर्व शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी असे याच्यात नमूद आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार या गोष्टी पवित्र पोर्टलमार्फतच्या सुनिश्चित मानक कार्यपद्धतीच्या बाबतीत दिलेल्या आहेत आणि अंतिमरित्या याच्यात पवित्र पोर्टलची जी कार्यपद्धतीचा सहभाग आहे हे सुद्धा सविस्तररित्या मांडण्यात आलेला आहे. तर अतिशय सविस्तर असा शासन निर्णय आहे. आपल्या सर्वांनी या शासन निर्णयाचं वाचन करावं. आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.